वर्गापासूनच माझे वडील आणि स्वर्गवासी हिरालाल भैया आमदार साहेब हे क्लासमेट माझ्या वडिलांचे, त्यांच्यामुळे महाराजांसह एक संबंध त्यांचा आलाय आणि त्याचबरोबर आम्हालाही लहानपणापासून प्रेरणा आमच्या घराण्याला सुद्धा ती मिळाली. आणि माझा वडील अमरावतीला नॉर्मल स्कूलला असताना ट्रेनिंगला त्यावेळेस महाराजांचा संबंध आलाय. प्रत्येक वर्षी दरवर्षी ज्ञानेश्वर पुण्यतिथीला लाखांबुर्ला भैयांच्या इथं रमेश भैयांच्या इथं त्यांचे वडील त्यावेळेस होते हिरालालजी भैया यांच्या इथं दरवर्षी महाराज यायचे आणि आमच्या गावावरून गाडग्यावरूनच तो लाखांबुर्ला एक दंडीद्वारे जायचे लाखांबुर्ला. एकदा मी लहान असताना खेळत असताना त्यांच्या मांडीवर फुल्ली बाबा मूर्तीच्या प्रमाणे बसून जात होते. त्यावेळेस आम्हाला पुढची कल्पना नव्हती. महाराज होत म्हणून माहित होते, पण त्यावेळेस पंडित बाबा होत म्हणायचे. आणि त्याच्यानंतर आम्ही वडिलांचा पौर्णिमेला कार्यक्रम होता महाराजांचा. तिथं आम्ही नदीमध्ये त्यावेळेस लाकडे फिरत आहे पौर्णिमेला नदीला. माझे बाबा वगैरे त्यावेळेस आम्ही त्यांच्या याला आलो होतोय आणि आम्ही आंघोळ करत होतो नदीमध्ये. त्यावेळेस त्या पुलावरून लाकडी पुलावरून महाराजांची कार त्या कुठून गेली. त्यावेळेस ते